नमस्कार तुम्हाला काकू. नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय नाव आहे तुमचं काकू? आशा किसन कोंडलकर. आणि आपलं? किसन रामोरी कोंडलकर. काकू काय त्रास आहे दातांना तुम्हाला? मला पायरियाचा त्रास आहे, हा. बॅड स्मेल. हा. बाकी असं वेगळा विशेष काही नाही. ते आहे. त्याच्यामुळं आणि म्हणजे एक 10 ते 12 वर्षापूर्वी मला ब्रिज बसवले ते खालीवरती, तर ते लूज झाले आता. मग मी असं यूट्यूबवरतीच व्हिडिओ पाहून, म्हणजे 1 वर्षापूर्वी ॲक्च्युली आम्ही विचार केला होता की पूर्ण इम्प्लांट नाही, म्हणजे हे माहितीच नव्हतं. फक्त IQ माहिती होती की बाबा हे असं करतात आणि असेल तरी फार कॉस्टली वगैरे, आपल्या ह्याच्यात नाही ते. तर आम्ही गेल्या वर्षी असं केलं होतं की सगळं पूर्ण काढून डेंटल बसवायचं. परंतु थोडंसं आमचं बाहेरगावी जायचं होतं आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि आल्यानंतर करूया असं म्हटलं. तर जेव्हा मी परदेशी गेली, माझ्या मुलाकडे गेले होते, त्यामुळे आमचं 1 वर्षभर एक्सटेंड झालं ते. तर मग तिकडं मी असंच यूट्यूब पाहता आणि मला याविषयी माहिती कळाली. मग आल्यानंतरनं मी यांच्याशी, मुलाशी वगैरे बोलले. सगळ्यांनी म्हणजे सपोर्ट केलं की आपण करूया.